आल्या बाबा प्रेक्षकांनो पूर्ण आजी. पण त्यापूर्वी रविराजचं ते सीन दाखवलाय. ते म्हणत असतात, तन्वी फोन करू का तुला, व्हिडिओ कॉल करू का. आता नागराजला वाटतं यांचं व्हिडिओ कॉलचं खूळ कसं काढायचं डोक्यातून, म्हणून तो आता पडायचं नाटक करतो. म्हणजे जणू तो असं क्रिएट करतोय सीन की तो पायरीवरनं खाली आलाय. मग रविराज आणि सुमन घाबरून जातात. प्रियाचा फोन चालूच असतो. आता सुमन म्हणते, अहो थांबा मी तुम्हाला स्प्रे आणते. खूप गडबडून जातात बिचारे दोघं जण. याला काय झालं म्हणून हा मोठ्याने विव्हळत असतो, आ दादा लागलं. मग लगेच ते रविराज म्हणतात, हे बघ बाळा तन्वी, मी तुला नंतर फोन करतो हां. मग ते नागराजला म्हणतात, डॉक्टरकडे जाऊयात का रे बाबा आपण. तेव्हा तो नागराज म्हणतो, नको नको बाबा नको. इकडे प्रिया फोन ठेवते आणि विचार करते, पहिल्यांदा हा नागोबा उपयोगी पडलाय माझ्या. तर सायली अर्जुन आता ते कपल गेम खेळून त्यांच्या रूममध्ये आलेत. अर्जुन जरा थकून खाली बसलेला असतो. सायली तिची बॅग आवरता आवरता, तिला काय वाटतं माहीत नाही, ती अर्जुन जवळ येते आणि म्हणते, सर. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, काय झालं, तुम्हाला काही हवं आहे का, काही इश्यू आहे का. सायली म्हणते, नाही हो सर, मला फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. अर्जुन म्हणतो, का. तेव्हा सायली म्हणते, आज तिथे जे काही घडलं ना ते आपण टाळू शकत नव्हतो ना, पण तरी देखील तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली नाहीत आणि तिथे आपलं खरं नातं कळू पण दिलं नाही आणि तरीसुद्धा आपल्या नात्यातलं पावित्र्य जपलं. अर्जुनला छान वाटतं सायलीचं बोलणं. मग सायली म्हणते, तुम्ही माझ्या मनावर कुठलाच ओरखडा नाही उमटू दिला आणि त्यानंतर सगळ्यांना जाणीव पण करून दिली तुम्ही की ह्या गोष्टी करणं आपल्या संस्कृतीचा भाग नाहीये. खरंच सर, स्त्रियांचा आदर करावा तर तो फक्त तुम्हीच, आणि म्हणूनच मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. मी तुमची खूप आभारी आहे. अर्जुन गोड हसतो आणि म्हणतो, मी प्रॉमिस केलं होतं ना तुम्हाला मिसेस सायली की मी या हनीमून प्रकरणात तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. मी माझी मर्यादा कधीच ओलांडणार नाही. आणि डोंट वरी ओ मिसेस सायली. आता हा पठ्ठ्या बोलता बोलता त्याच्या बॅगकडे जातो आणि त्या सायलीचे ब्लाउजेस असतात त्यात. आता त्याला वाटतं त्याचा टी शर्टच आहे आणि तो असा हातात घेऊन बोलत असतो, अरे मिसेस सायली, आपला हा जो मधुभाऊ चंद्र आहे ना, म्हणजे फ्रेंड्स म्हणून तो छान होईल. आता सायलीला एवढं ऑकवर्ड व्हायला लागतं. ती लगेच डोळे वगैरे मिटवते आणि म्हणते, अहो सर प्लीज. आता लगेच अर्जुन म्हणतो, अरे मला मान्य आहे, मी चुकून मधुभाऊ म्हटलो, पण म्हणलो ना मी नंतर फ्रेंड्स म्हणून. सायली म्हणते, अहो ते नाही हो सर, तुमच्या हातात बघा काय येते. आता अर्जुन म्हणतो, अरे माझे कपडे आहेत ते. आणि मग त्याच्या लक्षात येतं की सायलीचे ब्लाउजेस धरलेत त्याने आणि मग तो लगेच ते खाली फेकतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी. सायली वैतागते त्याच्यावर, काय हो सर, आपलं ठरलं होतं ना, ही बाजू तुमची ती बाजू माझी, असं का केलं तुम्ही. अर्जुन म्हणतो, अरे चुकून झालं माझ्याकडनं. आत्ताच म्हणत होतात ना तुम्ही मी रिस्पेक्ट करतो म्हणून नात्याचा, मी मुद्दाम करेल का मग मिसेस सायली. मग सायली म्हणते, सर मी कुठे म्हटलं तुम्ही मुद्दाम केलंय. अहो सर, पण थोडं लक्ष ठेवायला हवं ना तुम्ही. आधीच एक तर सगळ्या गोष्टी किती अवघड होऊन बसल्यात माझ्यासाठी. बिचारा अर्जुन सॉरी सॉरी म्हणतोय आणि म्हणतो, बरं ठीक आहे, आता यापुढे असं होणार नाही, मी काळजी घेईल, ओके. आणि मग गपचूप त्या बेडच्या बाजूला खुर्ची असते तिथे मोबाईल बघत बसतोय आणि सायली तिची बॅग नीट करते. तर पुढचा सीन आपण बघ, पहाट झालेली असते. अर्जुन आणि सायली छान स्विमिंग पूलच्या बाजूला बसलेले आहेत आणि जबरदस्त थंडी पडलेली त्यांनी दाखवली आहे. तर आता सायली आणि अर्जुनला नाश्ता सर्व करण्यात येतोय आणि छान नाश्ता असतो, ज्यूस, काही सँडविचेस वगैरे आहेत आणि प्रिया मागणं ह्यांच्यावर लक्ष ठेवतीये. मग ते वेटर दादा एक गुलाबाचं फूल घेतात आणि म्हणतात, सर हे आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी, तुम्ही प्लीज मॅमना द्या ना. सायली म्हणते, अहो कशाला. मग अर्जुन म्हणतो, अरे का नाही, आणा इकडे, मी देतो मॅमला. मग अर्जुन ते गुलाबाचं फूल घेतो आणि म्हणतो, बायको हे माझ्या ब्युटिफुल वाईफसाठी. प्रिया मनात विचार करत असते की यांचा हनीमून तर मस्त चाललाय, पण मी काही झालं तरी सायलीला सुखात राहू देणार नाहीये. पण काय करू यांचा हनीमून खराब करायला. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो आणि तो जरा जास्तीच बाजूला जाऊन बोलतोय. म्हणजे सायली त्याला दिसेनाशी झाली, एवढा बाजूला तो गेलाय आणि सायली एकटी आहे या संधीचा फायदा आता प्रिया घेते. पण बिचाऱ्या चैतन्याची मात्र उलटी गंगा व्हायला लागली असं म्हणायला हरकत नाहीये. ती साक्षी पहाटे पहाटे त्याच्या रूममधनं बाहेर येते आणि चैतन्य त्याच्या हॉलमध्ये असा घाबरलेला बसलेला असतो. साक्षी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत असते पण चैतन्य तिला टाळत असतो. साक्षी त्याला प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणून मिठीत घ्यायला लागते तिच्या पुन्हा एकदा. तर चैतन्य बाजूला जाऊन बसतो. मग साक्षीला लक्षात येते की तो तिला अवॉइड करतोय. मग ती जरा डायरेक्टली त्याला विचारते, काय झालं चैतन्य, तू इतका टेन्स का दिसतोय. मग चैतन्य त्याच्या मनातलं गिल्ट बोलून दाखवतो की आपल्या
म्हणजे आपल्यामध्ये जे काही रात्री झालं ते नको व्हायला हवं होतं. हे बघ म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो पण हे चुकीचं आहे ग साक्षी, आपण एवढ्या जवळ नको यायला हवं होतं. मग ती साक्षी त्याला असं दाखवते की तिला खूप राग आलाय. मग ती म्हणते ठीक आहे, म्हणजे आपल्या रात्रीमध्ये काल आपण एवढे सुंदर क्षण घालवले, आपल्या प्रेमाचे क्षण, त्याला तू गिल्ट म्हणतोयस. हे बघ चैतन्य, तुला जर असंच वाटत असेल ना तर मला आता इथे राहायचं नाहीये, माझा जीव गुदमरतोय. आणि लगेच आगदावणेपणा करून तिथून निघून जात असते. मग तो चैतन्य तिला अशी मागून येऊन मिठी मारतो आणि म्हणतो नाही ग साक्षी, तू जायची भाषा करू नकोस, आय एम सॉरी, मी आता असं कधीच बोलणार नाही. मग साक्षी त्याला घोळ्यात घेते आणि म्हणते चैतन्य, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे रे, आणि आपण करणार आहोत ना लग्न. काहीच्या काही दाखवलेलं आहे प्रेक्षकांना त्यांनी, म्हणजे एवढं कसं येडं माणूस असतं ते चैतन्याकडे बघून कळतं. असो, पण आता चैतन्य लगेच म्हणतो बरं तुला काय खायचंय सांग बरं, तुला हवं ते मी करून खाऊ घालतो. साक्षी म्हणजे तू जे करशील ते आवडेल मला. आणि मग तो जेव्हा किचनमध्ये जातो तेव्हा मनात विचार करते, तू ज्याला रेशीम धागे समजतोयस ना तेच तुझ्यासाठी फास्ट ठरणार आहेत. आता पुन्हा सायली अर्जुनचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन फोनवरती बोलत असताना सायलीला मनात विचार येतो की खरंच ही जागा किती सुंदर आहे, खऱ्या जोडप्यांसाठीच ही जागा आहे, पण आम्ही खरे जोडपे नाही आहोत ना, पण ही जागा सोडून तरी कसं जायचं. आता हे सगळं ती त्या स्विमिंग पूलच्या काठावर उभं राहून विचार करत असते. आणि बघा ना, प्रियासाठी सगळ्या गोष्टी करायला किती सोप्या आहेत नाही. आता ती अचानकपणे मागून येते, म्हणजे सायलीला तिची चाहूल पण लागत नाही. प्रेक्षकांनो, किती ओव्हर वाटतंय हे सगळं. सॉरी, पण मला हा सीन पटला नाही. बिचारा त्या सायलीला अख्ख्या थंडीमध्ये ती त्या स्विमिंग पूलमध्ये ढकलते आणि 5-10 मिनटं त्या अर्जुनचं लक्षच जात नाही, कारण तो फोनवर बोलत असतो आणि सायली अक्षरशः त्याच्यात डुबत असते. म्हणजे ती उभी राहील एवढंच पाणी आहे त्यामध्ये. असो, तिला वाटत असेल कदाचित पाण्याची भीती, पण आता ती डुबतीये प्रियाने ढकलल्यानंतर. आणि प्रिया लगेच झाडाच्या मागे जाऊन लपली सुद्धा तिला ढकलून. म्हणजे हॉटेलचा स्टाफ बीप कोणी नव्हतं यावेळेला समोर. असो, काहीतरी दाखवतात मेले मालिकेमध्ये. म्हणजे बघा ना, प्रिया एवढी क्लोज होती सायलीच्या, मी मुद्दाम फोटो पण शेअर केलाय. असो, तर आता सायली डुबायला लागते आणि इकडे प्रिया मोठ्या मोठ्याने हसायला लागते, कारण अर्जुन बिझी असतो. पण आता पुन्हा सुभेदारांच्या घराचा सीन त्यांनी घेतलाय. इकडे पूर्णाजीचा फोन आलाय, त्यामुळे सगळे खूप खुश असतात. प्रतापराव फोन स्पीकरवर टाकतात. मग ह्या कल्पनाताई म्हणतात कशा आहात पूर्णाई, शुगर कंट्रोलमध्ये आहे ना तुमची. अस्मिता म्हणते कधी येणार आहेस पूर्णाई. अश्विन म्हणतो कधी येणार आहेस आजी, तू औषधं घेतीयस ना. मग आता पूर्णाजी म्हणत असतात अरे हो रे बाबा, मी ठणठणीत आहे, पण तुम्ही आता माझे कानाचे पडदे फाडाल. ही तुमची कुंदा मावशी आजी आहे ना, मला सोडतच नाहीये, तिला नाराज करणं माझ्या जीवावर येते. अरे मला असं वाटतंय की आणखीन महिनाभर तरी मी इथेच राहते. मग सगळेजण म्हणतात नाही नाही, तुम्ही इतक्या दिवस नाही राहायचं. प्रतापराव म्हणतात काय हे पूर्णाई, अगं कुंदा मावशीला इथे घेऊन ये हवं तर, पण तू ये बरं परत, खूप झालं आता. अश्विन म्हणत असतो अगं आजी, तू असं बाहेर राहून ना तब्येतीची वाट लावून घेशील. कल्पनाताई म्हणतात हो ना, तुम्ही लवकर या बरं पूर्णाई, तुमच्याशिवाय घराला घर पण नाहीये. आणि मग पूर्णाजी त्यांची बॅग घेऊन साक्षात दारात उभे आहेत आणि फोनवरच बोलतात. माझ्या सुनेने इच्छा सांगितली आणि मी ती पूर्ण केली आहे, असं होईल का कधी. आणि मोठ्याने असा हात हलवतात, मी आली आहे, आणि सगळेजण खूप खुश होतात. मग ही अश्विन आणि अस्मिता दोघंही जण पटकन पूर्णाजीला बिलगतात आणि नमस्कार सुद्धा करतात. पूर्णाई त्यांना मिठीत घेतात. मग अश्विन म्हणतो काय ग पूर्णाजी, उल्लू बनवलंस ना आम्हाला. मग अस्मिता म्हणते काय ग पूर्णाजी. प्रतापराव म्हणतात बरं पुरे, तिला आतमध्ये तर येऊ देत, नंतर बोलत बसूया. अस्मिता त्यांना ओढत ओढत सोफ्यावर बसवत असते. कल्पना म्हणतात अगं सांभाळून जरा अस्मिता. मग आता खूप खुश आहेत पूर्णाजी आणि दोन्ही नातवंडांना जवळ घेताय. कल्पनाताई म्हणतात किती छान वाटतंय पूर्णाई तुम्ही आल्यावर, तुम्ही नव्हता तेव्हा सुनं सुनं झालं होतं घर. पूर्णाजी म्हणतात म्हणजे मी याची वाट बघत होता तर सगळेजण. मग अस्मिता म्हणते मग बघत होतो आम्ही तुझी वाट, पण तू परत यायला नकोयत अशी वाटणारी माणसं तर आता घरातच नाहीये. आल्या आल्या अस्मिता गाराणे सुरू करतीये, पण मग लगेच कल्पनाताई म्हणतात अगं अस्मिता जा जा पूर्णाजीची बॅग घेऊन ये, म्हणजे पूर्णाजीच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी तो विषय टाळलाय. कल्पनाताई म्हणतात तुम्ही चहा कॉफी घ्याल की जेवायला बसाल पूर्णाई. मग प्रतापराव म्हणतात थांब ग जरा, मला पूर्णाईला बघू दे डोळे भरून. मग विमल म्हणते आपण गोडाचा शिरा करूयात का ताई. मग कल्पनाताई म्हणतात मग करूयात की, पूर्णाई येती घरा तोची दिवाळी दसरा. आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. आता 5-1 मिनिटांनी अर्जुनच्या लक्षात येतं प्रेक्षकांनो की सायली स्विमिंग पूलमध्ये पडली आहे. जेव्हा तो मागे वळून बघतो फोनवर बोलता बोलता, आणि तो कसं बसं त्या सायलीला त्या स्विमिंग पूलमधनं काढतो आणि प्रिया पुन्हा स्वतःशीच दातोट खायला लागते की तिचा प्लॅन पुन्हा फसला म्हणून.
अर्जुन सायलीला त्या पूलमधनं काढून त्या पुलाच्या टोकावर ठेवतोय आणि पटकन त्या स्टाफला म्हणतोय टॉवेल आणा आणि स्टाफ पण अगदी एका सेकंदात आलाय बरं का ह्या वेळेला. म्हणजे सायली पडायची वाट बघत होती की काय कोणास ठाऊक. असो तर आता अर्जुनने तिला टॉवेल वगैरे गुंडाळलाय आणि रूममध्ये नेलाय. इकडे प्रिया विचार करत असते, अरे यार आता काय करू मी. आता हेच जवळ त्यांनी 5-7 मिनिटं दाखवलंय प्रेक्षकांनो. मग आता पुन्हा एकदा पूर्णाजी जेवतायत आणि हे सगळेजण जेवायला बसलेत असं सीन छान दाखवलंय त्यांनी. प्रतापराव म्हणतात आपली पूर्णाई परत आली आहे तर चैतन्यच परत आलंय घरात. मग कल्पनाताई म्हणतात हो खरंय की घरातलं मोठं माणूस परत आलं ना की आपण लहान होऊन जातो. अश्विन म्हणतो ए पूर्णाजी किती दिवसानंतर जेवतोय का आम्ही तुझ्यासोबत. आता पूर्णाजी पण खूप खुश आहेत हा. विमल म्हणते पूर्णाई सगळं तुमच्या आवडीचं केलंय हा. आता लगेच पूर्णाजी म्हणतात अगं कुंदाच्या घरी ना खाण्यापिण्याची चंगळ होती बरं का माझी, पण घरची चव ती घरचीच चव. हां आता कल्पनाताई म्हणतात पूर्णाई तुमच्यासाठी एक खास पदार्थ आहे बरं का. आता पूर्णाजी म्हणतात मला माहिती आहे मगाशी म्हणाली नाही ही शिरा. तेव्हा कल्पनाताई म्हणतात नाही नाही शिरा नाही आहे तुमच्या आवडीचा खास पदार्थ आहे. आता पूर्णाजी म्हणतात काय पदार्थ आहे बुवा. मग विमलला सांगतात त्या आण पटकन विमल जा. तर आता पूर्णाजीसाठी स्पेशल गुलाबजामुन केलेत बाबा. पूर्णाजी ते बघतात आणि म्हणतात अगं बाई गुलाबजाम. प्रतापराव म्हणतात मज्जा आहे बाबा पूर्णाजीची. आता पूर्णाई म्हणतात ए कल्पना तुझ्या डॉक्टर मुलाला सांगा माझ्याकडे बघू नकोस मी मी भरपूर गुलाबजाम खाणार आहे. अश्विन म्हणतो नाही नाही पूर्णाजी माझं लक्ष असणार आहे तुझ्याकडे. प्रतापराव म्हणतात अगो कल्पना असं ट्रिपला गेल्यानंतर जर अशी सरबराई होत असेल ना तर आपण पण जाऊया ट्रिपला चल निघूयात. मग कल्पना ते हसायला लागतात आणि सगळेजण खुश खुश आहेत असं त्यांनी दाखवलंय. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि अजून सुद्धा तोच प्रोमो ते दाखवत आहेत. अर्जुन म्हणतोय घोडा पाहिजे का आणि मग सायली घोड्यावर बसून माथेरान फिरतीये. कमाल आहे प्रेक्षकांनो यांची. 4-5 दिवसाच्या शूटिंगमध्ये 2-3 आठवड्याची मालिका त्यांनी चालवली आहे. खरंच एफर्ट आहेत यांचे पण छान दाखवत आहेत ते. कसा वाटला तुम्हाला माझा ऑडिओ रिव्ह्यू मला कळवा हं. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन चॅनल ओपन केलंय मी रिव्ह्यू विथ अनघा. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिथे मी फोटो टाकतीये आणि त्या चॅनलवर फोटो सहित प्रेमाच्या गोष्टीचा रिव्ह्यू मी चालू करणार आहे प्रेक्षकांनो काहीच दिवसात. त्यामुळे ते चॅनल लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मला प्रेमाची गोष्ट या मालिकेचाही रिव्ह्यू तुम्हाला देता येईल. त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते. ते चॅनल नक्की बघा सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.